छत्रपती शिवराय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय पवारसाहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे दमदार नेते, माजी आमदार आणि विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख माझे मित्र संजयराव कदम, उपजिल्हा प्रमुख श्रीयुत खुशी डांबरे, आपल्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अरुणाताई आंबरे, मोहिते, गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री पद्मनाभ लारेकर, गुहागर तालुका शिवसेना अध्यक्ष सचिनबाई, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्राध्यक्ष श्री उदयजी नाटेकर, आपल्या चिपळूणमधील नवनिर्वाचित तालुका प्रमुख माजी सभापती श्री पप्या चव्हाण, आपले मुंबई संपर्क प्रमुख श्री प्रकाशराव महाडी, पक्षाचे सचिव श्रीयुत महेश गोळकर, माझे जुने सहकारी माजी उपसभापती श्रीयुत चंद्रशेठ शिर्के, आप्पासाहेब कालांडे, श्री प्रभाकरराव कदम, पुणे भाऊ प्रवीण मोग, खेडचे तालुका प्रमुख श्री संदीप कांबळे, दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर, आमचे माजी सभापती श्रीयुत विश्वासराव तडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम, उपजिल्हा प्रमुख श्रीयुत रवींद्र सुर्वे, शशिकांत चव्हाण, व्यासपीठावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी, माझ्या समोर बसलेली सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार बांधवांनो आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, 4 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालामध्ये संपूर्ण देशामध्ये एकंदरीत राजकीय परिस्थिती आपल्या सर्वांच्या समोर आहे। या भाजपने गेले 10 वर्ष कंठशोष केला की इस बार त्याच्या अगोदर 10 वर्ष कंठशोष केला की हा देश आम्हाला काँग्रेस मुक्त करायचा आहे, काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे, अशा प्रकारच्या वल्गना केल्या आणि आता आता त्यांनी एवढी बदल केली की इस बार 400 पार। मध्यंतरी तर छोटी मोटी पार्टियां इस देश में हमें रखनी ही नहीं है, हमें खत्म ही करना है, अशा प्रकारचा देखील वल्गना झाला आणि म्हणून असे देश एक सत्तेचा उन्माद, प्रचंड अशी शासकीय यंत्रणांचा वापर करून आलेला मात, सर्वसामान्य माणसाच्या घरावर ईडीची, सीबीआयची, एनआयची, इन्कम टॅक्सची, पोलिसांची, एसआयटीची रेट टाकून प्रत्येकाला हैराण करून सोडलं होतं, जगणं मुश्किल केलं होतं आणि आता तर त्याची इतकी बदल केली होती की 400 पार, इस बार 400 पार। आणि मग हे 400 पार म्हणत असताना त्यांच्या पोटामध्ये पाप होतं, त्यांच्या पोटामध्ये दुष्ट हेतू होता आणि तो दुष्ट हेतू भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या पोटातून बाहेर आला। इस बार 400 पार आम्हाला कशाला पाहिजे, या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे ती घटना आम्हाला बदलायची। या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, या 75 वर्षाचा एकंदरीत आम्ही अमृत महोत्सव पंतप्रधान म्हणून साजरा करतोय।
मग रशियासारखी एकाधिकारशाही, रशियासारखा जवळजवळ अहंकारी आणि डिक्टेटरशिप अशा पद्धतीची देशामध्ये राजवट आणायची अशा प्रकारचा पाप या लोकांच्या मनामध्ये दडलं होतं. अतिशय दुष्ट हेतू ठेवून की ज्या लोकशाहीमुळं आपण या देशाचं 10 वर्ष राज्य करतो, राज्यकारभार करतो, देशाच्या प्रमुखपदी बसलेलो आहोत, त्याचा विसर या लोकांना पडला. देशाचा राष्ट्रपती हा सर्वोच्च असतो. लोकशाहीमध्ये सर्वोच्च मान हा देशाच्या राष्ट्रपतीचा असतो. एका बाजूला एका बाजूला एक आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती म्हणून उभी करायची, दाखवायची लोकांसमोर. महिलेला संधी आम्ही दिली म्हणून सांगायचं. तशी तर संधी प्रतिभाताई पाटलांच्या रूपाने यापूर्वी देखील मिळाली होती. पण एका बाजूला राम मंदिरासारखं राष्ट्रीय स्मारक आम्ही उभं केलं म्हणून सांगायचं, ते राष्ट्रीय स्मारक आहे म्हणून सांगायचं. आणि त्याच राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन राष्ट्रपतींना करण्याची संधी द्यायची नाही. दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवन उभं करायचं. विरोधी पक्षांनी काय मागणी केली? संसद भवन हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि नियमाप्रमाणे, प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे या संसद भवनाचं उद्घाटन हे देशाच्या राष्ट्रपतींनी केलं पाहिजे. पण देशाच्या पंतप्रधानांनी विरोधी पक्षाचे लोक आले नाही चालतील, पण फोटो फक्त माझाच निघाला पाहिजे. देशाच्या सगळ्या परंपरा धुळीत मिळाल्या तरी चालतील, पण मी म्हणेन तेच घडलं पाहिजे. अशा एका अहंकारामध्ये संविधान बाजूला सारून खांद्यावर शिकू घेऊन त्या ठिकाणी नावाला पद असलेले धार्मिक गुरु बोलवले आणि उद्घाटन केलं. हा देश संविधानावर असतो. हा देश या संविधानामध्ये सर्व धर्माच्या, जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक देतो, समान त्या ठिकाणी वागण्याचा हक्क देतो. तिथं अशा प्रकारचं या ठिकाणी नाटक आणि नको तो उद्योग देशाच्या पंतप्रधानांनी केला. तर
ते रामनवमीला झालं असतं तर योग्य ठरलं असतं, बरोबर आहे की नाही? आज तुम्ही लहान आहोत, लहानाचे मोठे झालो, कुठल्याही देवळामध्ये आपण गेलो तर एकटा राम आणि तोही बाल्यावस्थेतला राम, छोटा राम, ही मूर्ती आज तरी आम्ही कधी बघितली नाही. प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल, प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जायचं असेल तर रामाच्या एका बाजूला लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला सीतामाई आणि पायाशी हनुमान बसलेला नाही, असा एक राम मंदिर मी बघितलं नाही. पण यांनी रामाची मूर्ती तिथं बसवत असताना मोठी मूर्ती सुद्धा बसवली नाही. छोटा राम आणला, बाल्यावस्थेतला राम आणला, सीतामाईपासून दूर राम केला, लक्ष्मणापासून दूर केला, मारुतीपासून राम दूर केला. लक्षात ठेवा, बाल्यावस्थेतली मूर्ती आता तारुण्यावस्थेतली मूर्ती तुम्ही स्थापन करणार काय? पण इथं यांचं पाप होतं. त्यावेळेचे सगळे फोटो बघा, राम मंदिराच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी चालले, त्यांना एवढा मोठा फोटो आणि हातामध्ये रामाच्या नरेंद्र मोदींच्या हाताला धरून प्रभू रामचंद्र देवळात चालले. म्हणजे रामापेक्षा मोठा कोण? नरेंद्र मोदी. विष्णूचा 13वा अवतार ऐकून घ्या. हे तुम्हाला शेवट लोकसभेची निवडणूक संपली म्हणजे संपलं नाही. विष्णूचा 13वा अवतार नरेंद्र मोदी असा एक या देशामध्ये उन्माद मांडला होता, उन्माद मांडला होता. छोटे पक्ष बरोबर ठेवायचे नाही, काँग्रेस मुक्त भारत करायचा, संविधान संपवायचं, राज्य घटनेला महत्व द्यायचं नाही, विरोधी पक्षाचा सन्मान राखायचा नाही, इथं प्रथा परंपरा पाळायच्या नाही, जे मनाला वाटेल ते करायचं. आज काय या देशामध्ये घुमट नसलेल्या मंदिराचा उद्घाटन झालं तरी ऐकले तुम्ही? जाऊन त्या अयोध्येमध्ये बघा, घुमट नसलेलं रामाचं मंदिर उभं आहे. म्हणजे मी करीन ते, मला पक्षामध्ये कोणी आवाज द्यायचा नाही, मला पक्षामध्ये कोणी विरोध करायचा नाही. मातृ संघटना असलेली RSS सुद्धा 10 वर्ष तोड बंद करून मूग चिडून गप्प होती. एवढा विस्तार सांगण्याचं कारण माझं बहिणी मी एवढा करत आहे. मग आपल्या पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला, इस बार 400 पार नहीं तो तुम हो जाओगे, हो जाओगे. आज तडीपार झाले ते. तुम्हाला दिसायला फक्त ते सत्तेवर दिसतच असतील, दिसायला सत्तेवर दिसत असतील, पण खऱ्या अर्थाने ते सत्ताच्युत झालेले आहे. त्या नितीश कुमार आणि त्या PDPचे चंद्राबाबू नायडू यांच्यासमोर गुडघे टेकायला लावलंय काम. ही कोणाची ताकद? ही ताकद कोणाची? अशा पद्धतीने ज्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली होती त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद ही सर्वसामान्य मतदाराची आहे, या लोकशाहीची आहे, या लोकशाहीची आहे. आणि म्हणून ती देशामध्ये लोकशाही एक जबरदस्त असा सगळ्याच राजकीय पक्षांना, मी कुठल्या एका पक्षाला म्हणत नाही, एक जबरदस्त असा उपदेश, एक संदेश देऊन गेली की तुम्ही श्रेष्ठ नाही. माझी सगळी बातमी तुम्ही काढून बघा युट्यूबवरती. मी सांगत होतो की जनता जनार्दन मोठा आहे. लोकशाहीमध्ये आम्ही मोठे नाही, जनता मोठी आहे, जनता मोठी आहे. विस्तार बोलायचं होतं, वेळ झाला कारण मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. म्हणून जनता सर्वोच्च आहे याचं भान ज्यांना विसरतात त्यांची ही अशी अवस्था होती. फार काळ हे राज्य टिकणार नाही, केंद्रामधलं सरकार फार काळ टिकणार नाही. तुम्ही बघितलं कोणाकोणाला काय काय दिलं ते, कोणाला काय काय नाही दिलं ते, बरोबर आहे ना? जे न बिन मुलायम मेहमान ज्याला म्हणतात, तू मान न मान मैं त्याला मेहमान, ते आता एवढं बसले तर मला निमंत्रण पण नाही. शपथविधीचं लक्षात आलं की तुमच्या? यांनी पाठिंबा दिला, तेवढ्या वर्गाला केल्या होत्या, आम्हाला रेल्वे खातं मिळालं पाहिजे, आम्हाला लोकसभेचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे, कोण म्हणाला आम्हाला बांधकाम खातं मिळालं पाहिजे. दिलं ते घे, नाही जा. आता कळून चुकलंय त्यांना, कारण ह्यांच्याकडे विरोधी पक्षाचा मान सन्मानच नाही.
सांगितलं पाहिजे. या अशा प्रकारचा चमत्कार घडलाय. संजय राऊतांच्या नेतृत्वाने या जिल्ह्याचा आपल्या भागात तुम्हाला काम पक्षाचं करायचं आहे. आतापर्यंत भाजपवाले सांगत होते की नरेंद्र मोदींचा फोटो तुम्ही आमचा लावला म्हणून तुमचे खासदार निवडून आले. मी टाहू म्हणून प्रत्येक ठिकाणी सांगत होतो. आणि 2012 पर्यंत 2014 पर्यंत कोण होते नरेंद्र मोदी? 2014 पर्यंत एकाही आपल्या राजू वाघाकडे एकाही आपल्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता. भाजपचे पण नव्हतं. फक्त 1988 सालात फोटो कोणाचा होता? ते एकमेव नेते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. मी माझ्या परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की तुम्ही आम्हाला सांगत होता की आमचा नरेंद्र मोदींचा फोटो लावता म्हणून तुमचे खासदार येतात. आज तुमचे 9 निवडून आले. मी आज तुम्हाला सांगतो, आज आमचं धनुष्य बांधत चोरलं नसतं, आमचा पक्ष चोरला नसता आणि आमच्या शिवसेना प्रमुखांचा जर फोटो तुमच्या बॅनरवर लावला नसता तर तुमचे सगळ्यांचे 4 सुद्धा खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले. 4 सुद्धा खासदार तुमचे निवडून आले नसते. नियती आपला न्याय करत असते. ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही सातत्याने बोलत होता, त्यांच्या सुपुत्राबद्दल वाटेल त्या मर्यादा सोडून तुम्ही बोलत होता. तुमची जी काही त्यांची लायकी नाही ती सुद्धा किलती पिलती बोलत होती. पण आज चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडलाय. काय घडलाय की 48 लोकसभेच्या उमेदवारांच्या बॅनरवर हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, नरेंद्र मोदींचा नव्हता. आमच्या आघाडीच्या बॅनरवर असणार होता, काँग्रेसच्या होता, राष्ट्रवादीच्या होता, शिवसेनेचा होता, पण भाजपच्या बॅनरवर सुद्धा बाळासाहेबांचा फोटो होता. एकनाथ शिंदेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता आणि अजित पवारांच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता. पण आमच्या मात्र इंडिया आघाडीच्या फोटोवर किंवा बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता. हा नियतीचा न्याय आहे. याला नियती म्हणतात. नियती प्रत्येकाचा हिशेब करत असते. मोहन मिरगल वगैरे भाऊ वगैरे काम करण्याजोग बसलेले आहे. माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार आले. मी नेहमी सांगत असतो नियती न्याय करत असते. मी अन्यायाने वागत नाही. इथं नियतीने ह्यांच्या विरोधात न्याय केला आहे, यांना अक्कल शिकवलेली आहे. म्हणून आज देशामध्ये काँग्रेस मुक्त भारत म्हणण्याची वेळ, आज भाजपा मुक्त भारत म्हणण्याची वेळ आली. ही लोकशाहीची ताकद आहे आणि ह्या ताकदीला नमन करण्याकरता म्हणून या आपल्या वाघांच्या रायगड लोकसभा मतदारसंघातून आपले उमेदवार अमराव गीते हरले असतील. पण मी बघितलं, मी ज्या प्रचाराच्या वेळेला सांगितलं होतं मला मनापासून कुणी वाईट वाटून घेऊ नये, पण सातत्याने मला विरोध करणारे एक संघाचे कार्यकर्ते जे एका वर्तमानपत्राचे प्रमुख प्रतिनिधी आहेत, सकाळ या वर्तमानपत्राचे, त्यांनी परवा खूप छान लिहिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की भास्कर जाधवांनी तेव्हाच सांगितलं होतं की मी मायक्रो प्लॅनिंग करतोय. निवडणुकीच्या वेळेला मी कधी सभा घेत नाही, मी कधी काही सभा घेत नाही, पण माझं प्लॅनिंग व्यवस्थितपणे आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होतो. तुम्हाला अभिमान वाटेल की तुमच्यातलाच तुमचा एक सहकारी किमान 18 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जाऊन आला. 18 लोकसभेच्या मतदारसंघात आपल्या पक्षाने थोड्या काही गोष्टी भावनेच्या ह्याच्यावरून केल्या, आपल्या निवडून आलेल्या जागा दिल्या. मी माझ्या पूर्वीच्या भाषणामध्ये 10 तारखेच्या भाषणात पण मी सांगितलं होतं की ज्या 5 लोकसभेच्या जागा माझ्याकडे आहेत त्या सगळ्या जागा यावेळेला आले तर नितीन गडकरी दिला, आले तर असं बोललो. बाकी सगळे आपल्या येतील, त्यामुळे सगळे आपल्या जागा आहेत. आम्ही मेहनत केली, आघाडी करता केली, पण तरी सुद्धा माझ्या पक्षाला एका दुसऱ्या जागा मला घेता आले तर मला आनंद वाटला. माझ्या पक्षाला मला आनंद वाटला. आम्ही कोल्हापूरची निवडून आलेली जागा दिली. आम्ही सातत्याने अमरावती जागा निवडून येणाऱ्यांनी सोडली. आम्ही रामटेकची जागा निवडून कायम आम्ही आलेली निवडून सोडली. पण त्याच्याकरता माझ्या पक्षप्रमुखांचा अत्यंत उदात्त हेतू होता की इथं माझे किती तुझे किती, यापेक्षा भाजपाला तडीपार करायचं म्हणजे करायचं, ही माझ्या पक्षप्रमुखाची भूमिका होती.
आणि म्हणून मला इतकं काही भरपूर काम काय नव्हतं. मी नियोजन केलं होतं संजय राव, आणि मी निवडणुकीत नाहीच सहभाग घेतला. आणि हे जाहीरपणे मी सांगितलं. पण मी माझा व्यवस्थितपणे प्लॅनिंग करतो, आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे फक्त आणि फक्त एकाच जिल्हा परिषद गटाचं माझं प्लॅनिंग करायचं राहून गेलं, ते म्हणजे वहाडचं आम्ही मीटिंग लावली, प्लॅनिंग करायला. जसं आपण प्रवीण आपल्या सगळ्या गटांचं प्लॅनिंग करून व्यवस्थितपणे गाववाईज केलं. मी तुमचं ट्रेनिंग म्हणजे तुमच्याकडून मला ट्रेनिंग ठेवलंच नाही, काय नसताना कशी मिळतात, पण माझी पण काहीतरी कला अशीच आहे. आणि वहाडचं मी ठेवलं, आणि त्याच दिवशी पक्षाच्या पदाधिकारी बैठक लावली परस्पर. म्हणजे मी अगोदर डिक्लेअर केलं होतं की अशा अशा पद्धतीने बाकीच्या गटाची सगळ्या गटाची झाली पुढे तशाच पद्धतीने सगळ्या गटात चालू वाहतं. दुर्दैवाने त्याच वेळेला पक्षाच्या पदाधिकारी बैठका परस्पर लावल्या, आणि तेवढंच फक्त माझं नियोजन करायचं नाही. माझ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये संजय राव 204 मतांनी फक्त मी तिकीट मागणी न पेक्षा आम्ही 30 क्रॉस केलीच असती वाटेल त्या परिस्थिती. नक्की काय हुकम कर, माझं लक्ष तुमच्याकडे होतं, उशिरा गेलं. मला वाटतं रमेश कुमार आलाय नाही, पण नंतर लक्ष गेलं, गेला आमचा संजय गोसावी पण आलाय. दादा पण आले की नाही, काय दीपक वगैरे आलाय की नाही, रवी आलाय तुम्ही बघितला. आणि म्हणून ते नियोजन करायचं राहून गेलं. तिथं फक्त सोडलं तर बाकी सगळं व्यवस्थितपणे झालेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपला जर लोकप्रतिनिधी पराभूत झाला, तर पराभूत झाल्यानंतर सुद्धा जेव्हा मी आता महाराष्ट्र पार्लमेंट करतोय, त्याच वेळेला माझ्या मतदारसंघातल्या माझ्या सहकार्याने एवढं आता देखील दिलं, मग तुमचे आभार मागायला नको? तुमचे आभार मागायला पाहिजे का नको? मी आभार मागायला सुरुवात केली. काही दिवसांनी गावागावात जायचा निर्णय घेतला. खरं तर दिवसागणिक माझा वाढता व्याप, एवढं माझं काम तसं वैयक्तिक वाढलं, पण नाही. जाऊन गावागावात जाऊन प्रत्येकाचे आभार मानायचे. आम्ही खाली पट्ट्यातून सुरुवात सुद्धा केली. त्याच वेळेला एक आनंदाची बातमी थडकली की माझा एक लढवय्या सहकारी, जो शिवसेनेला खऱ्या अर्थाने तो लढणारा पाहिजे, तो जिल्हा प्रमुख मी तालुका प्रमुख झाला, त्याचा सत्कार केला पाहिजे. त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि मग मी फिरतीवर आहे. मला आता शुक्रवारपासून मला विदर्भाच्या दौऱ्यावर जायचं आहे. त्याच वेळेला त्याच पेपरमध्ये बातमी आली की माझ्याकडे अजिंठा सातारा सांगली आणि कोल्हापूर दिलेला आहे. तिकडे जर मला जायचं झालं तर मग माझ्या सहकार्यांचा सत्कार करणं होऊन जाईल. आणि म्हणून हे सत्काराचं आयोजन आहे, आणि म्हणून हे आभाराचं आयोजन आहे. पण सांगून ठेवतो, मला आता अधिवेशन सुरू होईल. मला जसा वेळ मिळेल तसा कितीही वेळ मिळू द्या. माझ्या मतदारसंघातली 322 गावं आहेत. त्या 322 गावामध्ये भास्करराव येणार म्हणजे येणार, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यांपर्यंत येणार. आज जरी जाहीर आभार मानले असले तरी सुद्धा तुमच्याकरता सगळ्यांकरता मी गावागावात येणार आहे. तुमच्या सर्वांचे आभार मानायला येणार आहे. कारण माझी इज्जत तुम्ही राखली. माझी इज्जत, मला विश्वास होता, विक्रांत पाठीमागे सगळं बघत होता, काय अडचण नव्हती, तुम्ही सगळे होतातच. पण तरी सुद्धा जर माझ्या मतदारसंघामध्ये मताधिक्य कमी मिळालं असतं तर टोचा मारायला बसलेलेच आहे. टोचा मारायला बसलेच की नाही, ते बसलेच आहे. काही लोकांची तेच काम असतं, बाकी काय कामच नसतं. आणि म्हणून ती तुम्ही माझी इज्जत एवढ्या दृष्टी राखली नाही, तर माझा सन्मान वाढवला. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. यात पूर्व विदर्भामध्ये 30 आमदारकीच्या जागा आहेत. त्या 30 जागा, आणि आता इकडच्या जवळजवळ 30 जागा, 60 आमदारांची एक प्रकारची जबाबदारी दाखवून माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवला. याचा तुम्हाला अभिमान वाटतो. 60 जागा केवळ मी माझी जागा लढवणार एवढ्या परिस्थितीने मग तो निवडून आला आमदार रघुनाथराव झालं काम, एवढं माझं काम नाही. 60 जागांवर आज मला सगळे काम करायची संधी मिळते. याचा अर्थ 60 जागांच्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला जातोय. याचा तुम्हाला अभिमान नाही? 60 जागांवर कष्ट करणार, मेहनत करणार. मला विदर्भामध्ये काहीच अडचण नाहीये. विदर्भामध्ये जे 28 जागा आहेत त्याच्या 15 जागा हे भाजपच्या निवडून आलेले आहेत. म्हणजे जिथं माझ्याकडे मोकळे आहेत तिथं
तिथं थोडी आहे ती पश्चिम महाराष्ट्र तिथं काँग्रेस राष्ट्रवादी का जागा जास्त निवडून आले तिथं वाव कसा करायचा ते सगळं कसं आहे कारण योग्य आघाडी आहे. पण तुम्हाला आज शब्द देतो भास्कर जाधव आपली बुद्धी आपलं कौशल्य वापरेल आणि तिथंही शिवसेनेचा जबरदस्त शिरकाव केल्याशिवाय करेल सिस्टमॅटिक करेल. अंकुशला माहिती आहे खेडला आपण काल जात होतो कोण पॅरोला वस्तीला राहतोय कोण खेडला वस्तीला राहतोय कोण चिपळूणला वस्तीला राहतोय सातारा सांगली कोल्हापूर माणसांना एवढा एक प्रचंड आनंद मी विश्वास वाटलाय. माझ्या पक्षाप्रमुखांना का माझ्याबद्दल विश्वास वाटला त्याचं उत्तर हे संजय गोलतकर की ती माणसं इथे वस्तीला राहतायत आणि मला सकाळी भेटतायत. आज तुम्ही आमच्या भागात आलात आम्हाला एक चांगल्या प्रकारचा आभार मिळाला. संजयराव तुमचं कसं काय तुम्हाला माहिती आहे लढाई सगळी पोरं लढणारीच आहे काय हायवे करायची नाही अजिबात. पक्या प्रश्नच नाही तुझ्याबद्दल मला गेली कित्येक वर्षाचा तू सहकारी आहे पण तू माझा जवळच्या तुमच्या मी नेमणूक केलेली नाही. तो माझा स्वभाव नाही. पक्षाला कुठं उपयोग आहे पक्षाचं का कोण पडवू शकेल कोणाला माहित नाही पक्या काय आहे. तुम्ही बाकी त्याचा वार्ता स्वभाव बघता त्याचा वार्ता त्याला बदला त्याचा बघता पण उत्तम संघटन एखाद्या गावाच्या बैठकीवर गेला तर बैठक जिंकल्या हे उठत नाही तुमच्यासारखं लक्षात ठेवा. कप्या गावाच्या बैठकीवर गेला तर जिंकल्या प्रत्येक वेळी तो विजयी होतोय कोणाला माहित नाही. तो स्वतः 2 वेळा निवडून आला तो 2 वेळा तू सभापती झाला याचे सौभाग्य समोर बसले त्यांना त्यांनी निवडून आणलं. त्या भागात प्रत्येक वेळी आम्हाला पक्षाला तरी मोठं यश दिलं. आपल्या 72 गाव तुझ्याकडे थांबू नको तुम्ही बरोबर चला आम्ही आणि भाऊला जिथं पाहिजे तिथं बोलवा. मी आज तुम्हाला सांगतो भास्कर विषय सोडा जे कोणी वर्गणा करत होते ना की आमची भाजप आलेला तुम्ही पण आला ना आणि म्हणून आमची अशी भाजप वाढेल तशी भाजप वाढेल मी तुम्हाला आज सांगतो. मला अजिबात गर्व नाही पण तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर माझ्यासमोर उमेदवारी करायला कोणी येईल असं मला वाटत नाही. मला वाटत नाही गावागावात येऊन बसेल पुन्हा बसेल आणि या वेळेला विशेष करून मला बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे खास करून आभार मानायचे त्यांचं अभिनंदन करायचं. काही लोक आमच्याकडे काय आपल्याकडे यंत्रणा होती संजयराव ना गाडी साधं पत्रक काही नव्हतं. गाडी घोडं साधन सामुग्री व्यवस्था काही नव्हती. तरी सुद्धा आम्हाला एवढं मताधिक्य मिळालं. त्याच्यामध्ये मी निश्चितपणे सांगतो की आमची ओरिजिनल मतं होती ती होती. काही आमची स्वतःच्या हक्काची मतं बाजूला गेले त्याचाही अभ्यास मी केलाय पण त्याच्यामध्ये मुस्लिम आणि बौद्ध समाजाची मतं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या वाट्याला आली आणि म्हणून त्यांच्या आभाराने आपण तुम्हाला करतो. आजच्या निमित्तानं मला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या संघटनेला आणि महाविकास आघाडीला सांगायचं आहे की राजापूरच्या टोकापासून मंडणगडच्या टोकापर्यंत भले आमचे हे दोन्ही वीर आमचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले असतील पण आज निश्चितपणे तुमची माझी सर्वांची छाती गर्वानं फुगली पाहिजे की राजापूरच्या टोकापासून ते मंडणगडच्या टोकापर्यंत सगळ्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीच मिळणार आहे बाकी कोण नाहीये. त्यामुळे कोकणामध्ये भाजपाला खाना नाही आहे. शिंदेगड तर सोडूनच टाका सोडून टाका म्हणून सर्वांनी एकत्रितपणे लढा. स्वतः मोठं होण्याकरता लढा दुसऱ्याला छोटं करणं होण्याकरता लढू नका. स्वतः मोठं होण्याची स्वप्न बघा. इथं जर 2 रेषा मारलेल्या असतील तर समोरच्या माणसाची रेषा मोठी असेल आणि आपली रेषा छोटी असेल तर त्याची रेषा छोटी करून पुसून तुमची रेषा वाढणार नाही. काही लोक इतकी पोत्या बुद्धीची आहे. मी नाही मोठा झालं तरी चालेल पण जो संजय कदम मोठा होता कामा नाही. अरे कोण संजय कदम आहे? शेवटी आपण पक्षातली माणसं एका कुटुंबातली माणसं आहोत याचं भान सर्वांनी ठेवा. हे सांगण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. फार वेळ काही घेणार नाही. देशामध्ये वाढलेली वारा पुन्हा येईल पुन्हा येईल आता काय चाललंय वाजले ना चाललंय ना. आता संघाची मला पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली की संघा
याबद्दल काहीही बोलत नाही, त्याच्यामध्ये मी आदर राखतोय. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांच्या सगळं त्या ठिकाणी संघाने ढकललंय. तशी वस्तुस्थिती अजिबात नाहीये. अजित पवार आणि एकनाथ शिंदेला तो बाहेरचा मार्ग दाखवायची ती लाईन आहे. हळूहळू तुमच्यामुळे नुकसान झालंय, संघाला बोलायला लावायचं. इकडे तर म्हणायचं संघ राजकारणात नसतो असं म्हणतात की नाही. येतात ते कसे येतात हे पहा, आमचा राजकारणाशी काही संबंध नाही. येतात की नाही. काय विलंबाने तेवढी परगडी तेवढी द्या, राजकारणात श्रमा करता तेवढी द्या. तुम्हाला माहिती आहे की गमत जेवढ्या 2-4 मिनिटं द्या ते तुम्हाला उपयोगी पडेल. बोलतोय ना तू. आणि म्हणून काय जरा वाजले बरे थोडं वाजलं आणि म्हणून तुम्हाला मला रत्नागिरीच्या लोकांना हेच सांगायचं सगळ्यांना की बाहेर फिरेल पण आमच्या अरुणाताई म्हणाल्याप्रमाणे शेवटी मला माझं घर म्हणून ठेवलं पाहिजे. माझ्या जिल्ह्यावर काही लक्ष राहायलाच पाहिजे. राहणारच आहे, राहिलंच. पण ठीक आहे, जिल्ह्यातला अर्धा भाग काय त्यांचा निर्णय काय तो घेईल. पण संजय राऊत तुमच्या नेतृत्वाखाली अर्धा भाग आपण समजू. तुम्ही मगाशी मला म्हणाला की थोडा वेळा अधिकार द्या. मी तुम्हाला सांगतो संघटना वाढी करता थोडा नाही 100% अधिकार तुम्हाला द्या. माझा स्वतःचा मुलगा जरी चुकला तर त्याला बोला तरी मी तुम्हाला विचारणार नाही. आज एवढे अधिकार देऊन स्वतःचा मुलगा चुकला तरी संघटनेपुढं, पक्षापुढं, संघटनेच्या शिस्तीपुढं, पक्षहितापुढं माझा मुलगा मला प्रिय असेल तर तो घरी, इथं नव्हे. हे तुम्हाला आजपर्यंत इथं आज अनेकांना मी सभापती केले, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष केले, अनेकांना जिल्हा परिषद पंचायत समिती केले. ग्रामविकास पंचायत बोलत नाही, आज पहिल्यांदा बोलतोय मी केले. मी कधीच बोलतो. अनेकांना नगरसेवक केले. एकानं सांगावं हा मोहन मिरगल सारखा काही वर्षाचा सिनियर म्हणा सहकारी नगरपालिकेचा आहे. हा इथे पक्या माझा इतकी वर्षाचा सिनियर आहे. विचार त्यांच्या कामामध्ये साधा कधी चौकशी विचारा मी यासाठी करणार. पण त्यांनी शिस्तीत वागलं पाहिजे ना, नाही वागलं पाहिजे का नाही. तुम्हाला ते मान्य का त्यांनी पण डोक्यात हवा घालून घेतली पाहिजे. आम्ही जेव्हा तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही, तुम्हाला फ्री हँड देतो. तुमच्या सुखात दुःखात अडीअडचणीत आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. तुम्ही कितीही चुका करा, ज्याला पक्या मागाशी बोलला त्या चुका पहिल्यांदा मी निष्ठरतो आणि नंतर बडबडतो. चूक केल्यानंतर मी कधी बडबडत नाही. पण तुम्ही त्याच्या ब्रह्माचे अवतार नरेंद्र मोदी नंतर तुम्ही असं जर कोण वाटत असेल तर त्याला जागेवर आणायला लागतो. आणायला पाहिजे ना. म्हणून तुम्ही आणा असं मी तुम्हाला सांगतो. मी कोणाबद्दल नाही बोलतो. माझा मुलगा जरी चुकला तरी पण शासन करत आहे. हे पद्माशिव आहे, त्यांच्याकडून मी काम केलं. विचारा त्यांच्या कामात 10 वर्षात कधी हस्तक्षेप केला. एकत्र बसून एका गाडीमध्ये बसून पदाधिकारी जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, अगोदर तो माझ्या बरोबर असला पाहिजे. 2 दिवस मी होतो. संजय गोलकर माझ्या बरोबर त्यांच्या भागात सगळी माहिती त्याला होती म्हणून मी विचारतो. मी काल त्याला स्वतःहून त्याला तुम्ही थांबा म्हटलं. देवेंद्र मोदीने गाडी होती गेले. देवेंद्र मोदी कशाला ते संजयला माहिती घ्या तर नाही. तुम्ही या भागात पदाधिकारी आहे, तुमचा सन्मान मोठा आहे. तुम्ही बसलं पाहिजे माझ्याबरोबर. बोलू का बरं का. पण जर देवेंद्र मोदींना असं तर वाटायला उदाहरण की माझ्याशिवाय एखाद्या पाहणं नाही तर मी ते मागतो. आणि म्हणून तुम्हाला पूर्ण अधिकार आपल्या तुला सुद्धा सगळी व्यवस्था मी करेन. तू काळजी करू नको. 5 गाव ढवळून का ढवळून पक्याला बरोबर येऊन फिरायला नाही. कुठे गेला होता तो निकम गेला की काय होता ना कोणाशी ते नितीन निकम बाहेर गेलास पप्यावर रागातच नाही. आणि म्हणून ना गमतीचा भाग या सर्वांना बरोबर करा. आता राहिले खेळ बिल काय विचार करू नका. मी मला आत्ताच सांगतो काही मला काम नाहीये. मी उद्या शुक्रवारी विदर्भात जाणार आहे. माझ्याकडे 30 आमदारकीच्या जागा आहेत. आज मी तुम्हाला सांगतो तिथं आपला उभे 1 आमदार आहे, 2 आमदार आहेत. किमान 12 ते 14 आमदार निवडून आणण्याचं राहणार नाही. 12 ते 14 आमदार निवडून आणणार आहे. पुऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आपला एकच आमदार होता गारगोटीचा. तोही गेले पलीकडे गेला शिंदे गटामध्ये. तो बकाटा दाखल तिथं आमदार नाही. सर्वांनी सहकार्य करा.
नका, तिथं सुद्धा महाविकास आघाडीला व्यवस्थित यश मिळवून दिले. नक्की नाही, मेहनत करीन, कष्ट करीन, घराघरामध्ये जाईल. मला माहिती आहे लोकांची नाडी काय, लोकांना काय लागतं, प्रेम लागतं, दुसरं काय लागतं. गेल्या 5 वर्षामध्ये अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून कामं झाली नाही, पण लोकांना कामं का झाली नाही तेही माहिती आहे. उद्धव साहेबांनी मंजूर केलेली कामं ह्या नालायकांनी स्टे दिला. हे इतके नालायक आहे. मगाशी कोणी म्हटलं की सगळ्यांना अंगावर घेता तुम्ही, मलाही माहिती आहे मला काय त्रास आहे. तुम्ही कधी कोणाला सांगत नाही, सांगत बसत नाही, कारण मी नेतृत्व करतो. माझा त्रास मी निस्तरला पाहिजे. अहो माझ्या मतदारसंघातले हिंदवी मध्ये संजय राव एका घरातली 10 माणसं गेली. बघू 10 माणसं एका घरातली गेली. माहिती आहे ना, एका चिठ्ठीवर 7 प्रेतन, एका चिठ्ठीवर 3 प्रेतन, 2 प्रेतन एक वेगळं होतं. मुंबईत गेलं. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अध्यक्ष असतील, यांच्याकडे 10 वेळा खेपा घातल्या, 10 वेळा सभागृहामध्ये ह्यांच्यावर तोंड सूट घेतलं. हे इतके निर्लज्ज आहे. बाकीच्यांना आम्ही एवढी मुख्यमंत्री फंडातून मदत केली, तेवढी फंडातून मदत केली म्हणून आम्हाला बेशेरी पाठवतात, अंगाचा तिळपापड होतो. एकाही माणसाला त्यांनी 1 रुपयाची मदत दिली नाही. त्या बापाच्या घरचे होतं काय ते? एकाही माणसाला इतके हे नालायक आणि निष्ठुर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 3-4 माणसं पोलवरून पडून गेली. 3 मुलं त्या ठिकाणी नदीमध्ये वाहून गेली. विकास काम काय काय सांगताय तुम्हाला? इतके हे निष्ठुर आहेत. काँग्रेसने पुष्कळ वर्ष राज्य केलं, कधी मागच्या सरकारने केलेल्या कामाला स्टे दिला नव्हता. यांनी स्टे दिला. आम्ही कोर्टात जाऊन ठेवला. 1 पैशाचं काम आहे. काल मी तुमच्या खेळात हेच विचारत होतो पंत की रामदास कदम 20 वर्ष तुझे भूतत होते, एवढा काम केला, एवढा काम केला, हा रामदास कदम, हा दाढीवाला, पाणी दे बाबा, पाणी दे बाबा. सरकार करत होतं. 5 वर्ष 95 नव्याण्णव फक्त विश्वासराव विचित्र सरकार होतं. बाकी वेळेला काँग्रेसचं सरकार होतं. त्यांना लाजा वाटायला पाहिजे होत्या की आपण त्यावेळेला मोठमोठ्या घोषणा करत होतो. त्यावेळेला आपण विरोधी पक्षात असून सुद्धा काँग्रेस सरकारने विकासाला कधी पैसे नाही म्हटलं नाही. आणि आपण उद्धव साहेबांच्या सरकारतून निवडून आलो आणि पलीकडे गेलो आणि उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले आमदार, त्यांची कामं थांबवली. लाजा वाटायला पाहिजे त्यांना, लाजा. म्हणून त्यावेळेला मोठमोठ्या डुकत होते, भुलकत होते, आम्ही कामं केली, आम्ही त्याला कामं केली. काँग्रेसने त्यावेळेला विचार काय मांडला लक्षात ठेवा की जो पालकमंत्री असताना मी विचार मांडला, एकानं सांगावं की भास्कर रावने अडवलं. काँग्रेसने विचार ठेवला होता, आम्ही काम करतो ते विरोधी पक्षाच्या आमदारांचं करत नाही, तर तिथल्या जनतेनं ज्याला निवडून दिलं त्या जनतेचं आम्ही काम करतो. थोडा मोठा विचार आहे, लक्षात घ्या. निवडून भले लोकांनी दिलं असेल, पण त्या काम जनतेचं आहे. यांनी आमची कामं थांबवली. पण मला धन्यवाद द्यायचे आहे की माझ्याकडून 4-2 कामं कमी नाही झाली, पण झाली असली तरी सुद्धा माझ्या महानगर विधानसभा मतदारसंघानं एवढं मोठं लीड दिलं, त्याबद्दल तुम्हाला घ्यावे तेवढं धन्यवाद. मी आमदार असल्यामुळे माझ्याकडे होतं नाही. त्या भावाकडे काय होतं, काय होतं? विकास कामाला पैसा नाही, आमदार नाही, बाकी पैसा नाही होतं. मला माहिती काय नाही, बाकी पैसा नाही. भिडला, वेळी भिडला, एवढ्या मोठ्या घाशात ओरडत होते. 50,000 मताची खेळ तरी मला वाटा सांगितलं, तुमच्या लक्षात नाही आला. वाटायचा पण वाटा माझ्याकडे दाखवली तर माझा वाटा होता कोणाकडे? वाटा घेणारा कोण? तटकरे ना. अरे तटकरे ना, दोन्ही वाटे आपल्याकडे, इकडे पण तिकडे पण. तशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनी 8,500 मतांनी केलं. 8,500. त्याचा अर्थ राजापूर पासून मंडणगडच्या टोकापर्यंत ही सगळी जनता ही महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीवर उभी आहे. ही जनता उभी आहे. तिचा मान सन्मान व्हावा, तिचा त्या ठिकाणी गौरव व्हावा, त्यांचे आभार मानावे याकरता तुम्ही या ठिकाणी बोलवलं. प्रकाशराव माडिककर 4 वेळाला इथं अंबरनाथ मधून नगरसेवक निवडून आलेले, ते खेळचे सुपुत्र आहेत. माझा माइंड कोण म्हणतो, मी 2
मध्ये गेलो तेव्हापासून माझ्याकडे काम करतोय. माझा प्रत्येक कामाचा प्रत्येक माणूस त्याच्यावर ओळखीचा आहे. मुंबईमध्ये तुम्हाला मोठी भूमिका काढायची आहे. संजय रावांच्याकडे पण माझ्याकडे पण भूमिका काढायची आहे. तिथं आता कदम कदम त्यांची नियुक्ती झालेली आहे. मी आमच्या करुणाताईंना सांगितलं महिलांना पुन्हा तुम्ही चालना तुमच्या पद्धतीने द्या. सुभाषराव मोदी पाटीलची काय करा. मुक्ताबाई ठाकूर आणि आमचे ते क्वार्टरवाले सगळे भाईंकर वगैरे सगळे आलेले दिसत आहेत. इथं आमचं मजिदबाई केळकर आहे. इथं माझा जुना मित्र मुला दिसत आहे. इथं आमचे बंदरकर सर सुद्धा इथं आलेले आहेत. सगळ्यांचं आणि उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. असंच पाठबळ द्या, अशीच पाठिंबा द्या. तुम्ही जर असेच पाठीशी उभे राहिला तर उद्या महाराष्ट्रामध्ये भास्कर जाधवचं नाव म्हणजे ते तुमचं नाव मोठं झालेलं असले लक्षात ठेवा. तुम्हाला अभिमान वाटतोय का नाही वाटतोय? आणि मग आता विनंती करतो, जेवायला जाण्यापूर्वी हा दाखवायला बंद करा. सगळ्यांना आत घ्या, नंतर नाही. सगळ्यांच्या आत घ्या. माझं काम आहे हे तू झेड लोकांनी आत घ्या. आणि दरवाजावर बाकीचे उभे आहेत का त्यांनी आपलं काम सुरू करा आणि त्या पद्धतीने एकेकाने जेवायला जा. हे जेवण म्हणजे आपलं स्नेह भोजन आहे. आणि म्हटलं तर आठवड्याची काही माहिती